भावना गवळी यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्याची मिमिक्री करून भावना गवळींचे घोटाळे बाहेर काढले. गृहमंत्री फडणवीसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला, मराठ्यांवर लाठीचार्ज केला, तरी मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गृहमंत्र्यांची हकालपट्टी केली नाही. याउलट शिंदे फडणवीसांनी मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडण लावण्यासाठी राणे, रामदास कदम, छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते, मोहित कंबोज, पडळकर यांना पुढे केलं. मराठा ओबीसी भांडण लावून शिंदे फडणवीसांनी महागाई, बेरोजगारी आणि गुजरातला गेलेले मुंबईतले प्रकल्प यावरून लोकांचं लक्ष पूर्णपणे हटवलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण मी मराठ्यांना देणारच अशी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगायचं, तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेने मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची. गुणरत्न सदावर्ते असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, दरेकर असेल, प्रसाद लाड असेल, नितेश राणे असेल, ही सगळी माणसं एकाच ठिकाणी सत्तेत बसलेली आहेत, जी वेगवेगळे स्टेटमेंट करून महाराष्ट्रात भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या यांनी आधी असं म्हटलं की 17 साली तुमच्याकडे चोरी झाली आणि तुम्ही 19 लाख काय त्याच्यावरती, जर तुम्ही खरे आहात आणि तुम्ही बेकायदेशीर एकही रुपया जमा केलेला नाहीये, तुम्ही ईडीला घाबरलेल्या नाहीये, तुम्हाला क्लीन चिट मिळालेली आहे, तर मग तुम्ही किरीट सोमय्या आणि भाजपाला कोर्टात का खेचत नाही? हा कार्यक्रम सुरक्षित पार पडतोय का हे पाहतानाच त्याही पेक्षा अधिक कुठं चुकली तर सापडते का याच्यासाठी अगदी काळजी करणारे आमचे सगळे पोलीस भाऊ, तुमची काही चूक नाही दादा हो, पण अडचण सरकारची लय मोठी आहे, त्यामुळे तुम्ही धान्य चोरून न्याल, पेरण्याची कला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माणसं पेरणारी आणि नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही शिल्लक सेना म्हणालात, अरे बघा इथं लोकसभा विधानसभेचे इच्छुक उमेदवार म्हणून जे इथे स्वागताला येत होते ना, जागा पुरत नव्हती इथे जागा. ही ताकद आहे आमची. हा सगळ्या भाजपाईंना सगळ्यांना जरांची अवकात दाखवली पाहिजे, गरज आहे. कारण आम्ही जाऊ द्या गोडीत घ्यावं म्हणतोय, पण यांना काही कळतच नाहीये. ज्या लोकांना असं वाटतं की आता शिवसेनेचं काय होईल त्या सगळ्यांना कळलं पाहिजे, विशेषतः देवेंद्र फडणवीस ज्यांनी कपटीपणाचा कळस केला आणि जे शिल्लक सेना म्हणाले त्यांना कळलं पाहिजे. देवेंद्रजी, ओनली फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीसाठी या वाशिम मध्ये नगरपालिकेत आमचे 7 नगरसेवक होते आणि 7ही जण जागेवर आहेत. भावना गवळींच्या सोबत कुणी गेलेलं नाही. जिल्हा परिषदेमध्ये आमचे 7 सदस्य होते आणि 7ही जागेवर आहेत. भावना गवळी सोबत कुणी गेलं नाही. तुमच्या एवढे खोकेंचे पूर वाहत असतानाही पंचायत समितीला 5 मधनं एकाला जरा चटक लागलेली असेल, ते एक जरा हल्लय, पण 4 जण तट देऊन इथला किल्ला लढत आहे, ते त्यांना माहिती असलं पाहिजे. दादा हो, महाराष्ट्राचे प्रश्न जे दुर्लक्षित झाले, कारण आता जी परिस्थिती चालली आहे महाराष्ट्रामध्ये, जाणीवपूर्वक त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हिंदू मुस्लिम दंगलीचा डाव फसला, पण तरीही त्यांना महाराष्ट्र अशांत करावासा वाटला आणि तो अशांत करण्यासाठी आता ते मराठा ओबीसी असा वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहे. जाणीवपूर्वक जी कालपर्यंत गावगाड्यामध्ये राहणारे मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागड, सुतार, लोहार, कुंभार, जे आमच्या 18 पगड जाती गुण्या गोविंदानं नांदत होत्या, त्या जाती एकमेकाने संशयाने बघतील अशा पद्धतीचं वातावरण जाणीवपूर्वक तयार करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय. आणि तो प्रयत्न कसा होतोय हे मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं की एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण मी मराठ्यांना देणारच अशी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगायचं, तर दुसरीकडे फडणवीसांनी सांगायचं की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. एकीकडे गुणरत्न सदावर्तेने मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची,
तर दुसरीकडे बाळासाहेब सराटेने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची. सराटे RSSचा पूर्णवेळ कार्यकर्ता. एकीकडे संदीपान भुमरे, अतुल सावे, गिरीश महाजन यांनी आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत असं अंतर्वली सराटीत जाऊन सांगायचं. तर दुसरीकडे नितेश राणे, दरेकर, प्रसाद लाड या सगळ्यांनी जरांगेचा बोलविता धनी कोण आहे असं म्हणत टीका टिप्पणी करायची. दादा हो, तुम्ही विचार करा. एकीकडे भाजपमधल्याच एका गटाने धनगर आरक्षण एसटीतून पाहिजे म्हणायचं, तर दुसरीकडे जर असे घडले तर आमचे 25 आमदार राजीनामा देतील असं नरहरी झिरवळांनी सांगायचं. तुम्ही विचार करा, नरहरी झिरवळ असतील, गुणरत्न सदावर्ते असतील, बाळासाहेब सराटे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, ही सगळीच्या दरेकर असेल, प्रसाद लाड असेल, नितेश राणे असेल, अतुल सावे असेल, संदीपान भुमरे असेल, गिरीश महाजन असेल, ही सगळी माणसं एकाच ठिकाणी सत्तेत बसलेली आहेत, जी वेगवेगळे स्टेटमेंट करून महाराष्ट्रात भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यांना असं का करायचंय? कारण यांना महाराष्ट्रातल्या इतर प्रश्नांकडून लोकांचं लक्ष हटवायचं. महाराष्ट्रातले कुठलेही प्रश्न तुमच्या आमच्या समोर आले नाही पाहिजेत, तुम्ही आम्ही विचार नाही केला पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला यावर बोलत नाही देवेंद्रजी. मी काल गेले होते अकोल्यामध्ये पीडित मुलीला भेटायला. 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले, सिगरेटचे चटके देणं, मुंडन करणं, अमानुष पद्धतीने अत्याचार केले. मी अकोल्यातली काल यादी बघितली, मी थक्क झाले. शाळकरी मुलींवरच्या किती बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. आणि महिला आयोगाची अध्यक्षा किंवा भाजपच्या 3ऱ्या-4थ्या फळीतल्या आक्रस्ताळ्या पुढारी झालेल्या बायका त्या म्हणतात की सगळंच पोलिसांवर कसं सोडता, मुलींनी सुद्धा आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचे 3, 13, 9, 18 झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस कायदा मंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून सपशेल नापास झालेले आहेत. दादा हो, विचार करा. उद्धव साहेब सत्तेमध्ये असताना नुसत्या IQ माहितीवरून, कारण परमवीर सिंग नंतर म्हणतो माझ्याकडे कुठलाच पुरावा नाही, मी ऐकलं होतं म्हणून म्हणलो की 100 कोटीची वसुली. ऐकलं होतं. नुसत्या IQ माहितीवरून भाजपची शाउटिंग ब्रिगेड राजीनामा राजीनामा आणि सरकार पाडायची भाषा करत होती. आम्ही पुरावेच्या पुरावे देतोय रोज, तरी देवेंद्र भाऊ काही खुर्ची सोडत नाही. देवेंद्र भाऊला खुर्ची काय सुटत नाही. आता आजची गोष्ट, आम्हाला काही बोलायचं नाही ना त्याच्यावर. आजचीच गोष्ट म्हणजे कालची गोष्ट. काल आम्हाला सन्मान्य संजय राऊत साहेबांनी एक फोटो ट्विट केला. आणि म्हणले की बाबा महाराष्ट्रातलं हे काही कुणाला ओळखायला येतंय का बघा. नाव नव्हतं, काही नव्हतं. कुणाला ओळखायला येतंय का बघा, हे मकाऊच्या कशीनोत काय करतंय ते. नाव होतं का? ना, कुणाचंच नाव घेतलं नव्हतं. भाजपनं उडता तीर कशाला अंगावर घ्यावा, गरज आहे का? लगेच भाजपवाले म्हणायला लागले तुम्हाला भाजपचेच लोक दिसतात का? म्हणजे त्यांनीच सांगितलं की भाजपचा माणूस आहे. बरं, तरी पण आपण काहीच बोललो नाही. तर त्यांचाच एक नेता म्हणला बावनकुळे साहेब बाहेर गेलेले आहेत आणि कुटुंबासोबत गेलेले आहेत. चोर की दाढ़ी में तिनका, आणि हम कुछ बोलेच नाही, हम मुंह खोलेच नाही. तुम्हीच बोलते, तुम्हीच राज खोलते. हाय क्या हो गया है म्हणल्यासारखं. अरे तुमचंच सगळं चाललंय, आम्ही काही बोललोच नाही. पण आम्ही कशासाठी, आम्ही काय म्हटलं, सन्मान्य संजय राऊत साहेब सुद्धा म्हटले की कुणी फिरायला गेलं, मजा करायला गेलं तर आमचं काही म्हणणं नाही बाबा, जावं, त्याच्यात काय. अरे पण राज्यात किती अस्वस्थता आहे, किती अशांतता आहे, राज्यातले प्रश्न काय आहेत. अरे कोरोना काळात सुद्धा एका रात्री जेवढे मृत्यू झाले नव्हते तेवढे मृत्यू कोरोना संपल्यानंतर त्या कळवा ठाण्याचं हॉस्पिटल असेल, संभाजीनगरचं घाटी असेल किंवा नांदेडचं हॉस्पिटल असेल, एका रात्रीतनं एवढे मृत्यू झाले की जे कोरोनात सुद्धा झाले नव्हते. काय दुरावस्था करून टाकली राज्याची, काय राज्य रसातळाला नेण्याची परिस्थिती आहे. सगळी राज्याची संस्कृती सगळा नाश करून टाकला. आणि ह्यावर आम्ही प्रश्न विचारायला गेलो. नुसतं म्हटलं की अरे कोण आहे बघा बाबा, कोण आहे. काय करतात, चिल्लर चाळे करतात, फोटो ट्विट करतात. कुणाचा? सन्माननीय नेते आदित्यजी यांचा. ही यांची जुनी पद्धत आहे.
अरे पण कोण माणूस काय पितोय काय नाही हे जरा बघत जा ना. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे राजीव. पुण्यातली एक पत्रकार आहे, नाव आहे अश्विनी सातव. अश्विनी सातव ही अत्यंत धाडसी पोरगी आहे, धाडसी पत्रकार आहे. आणि ही धाडसी पत्रकार तिने नितेश राणेला एक प्रश्न विचारला. प्रश्न असा विचारला की तुम्ही कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलता, तुम्हाला काहीच वाटत नाही का? ही अश्विनीच्या हातात एक कॉफीचा कप आहे आणि त्या कॉफीमध्ये जे फ्लेवर आहे वापरलेलं त्या फ्लेवरची बॉटल आहे. ती सांगते की हा फ्लेवर या कॉफीमध्ये फार छान असतो. काय करावं भाजपच्या ट्रोल धाडीनं? ते आता सन्मान्य आदित्यजींचे फोटो ट्विट करतात आणि ह्यांना सांगितले लायकी दाखवली पाहिजे यांची. या अश्विनी सातव नावाच्या एका धडाडीच्या पत्रकार पोरीचं तिला ट्रोल करताना तिच्या हातातली बॉटल आणि तो कप कसा बदललाय बघा इकडे. सुषमा अंधारे असं खोटं बोलतच नाही. आपल्याकडे पुरावा असते, आपल्याकडे कायदा असतो. ही पद्धत आहे, ही संस्कृती आहे. अरे एक पत्रकार पोरगी तुम्हाला नुसता साधा प्रश्न विचारला की तुम्ही कपडे बदलल्यासारखे पक्ष का बदलता, एवढं चिडायचं असते होय, एवढं रागवायचं असते की डायरेक्ट त्या लेकराचा फोटोच बदलता. अरे ती पत्रकार सोडून कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी लेक आहे. त्या लेकराला आबरू आहे, ह्याचा जरा बी विचार नाही करायचा तुम्ही. कसलं ट्रोल धाड आहे यांचं. काय पिलो काय पिलो, आदित्यजींच्या ग्लासात काय आहे, काय म्हणलं. अरे ग्लासात काय आहे म्हणजे काय? राऊत साहेब म्हणाले त्याला मोदी ब्रँड म्हणतात. दाखव रे दादा कसलं असतंय ब्रँड. ती चक्रवाढ व्याजासकट हिशोब केलाच आहे. नाद करायचं, नादच करायचा नाही. तुम्ही गरज नसताना सन्माननीय पंतप्रधान जी आहेत आणि ते कदाचित पेय घेत आहेत, ते कदाचित डिटॉक्स वॉटर पित आहेत. आता आपण गरीब माणसं असतो, आपण जर्मनचा ग्लास स्टीलचा ग्लास वापरतो. ती हायफाय माणसं कदाचित ते काय काचेचा ग्लास वापरतात. आता असा काचेचा ग्लास आदित्यजींच्या हातात बघितला की लगेच कसला ग्लास, कसला ग्लास आहे. राऊत साहेब म्हणले त्याला मोदी ब्रँड म्हणतात. बाबा आम्ही काय खोटं बोललो? हा म्हणजे आम्ही बोललो की नुसता जाळण धुरच. तुमचं काय धुपतो का? विचारलं पाहिजे ना दादा. हो, या सगळ्या लोकांचा विकास करण्यासाठी निवडून द्यायचं होतं. शिवसेनेने विश्वास टाकला होता, पण यांनी बेकायदेशीर पद्धतीने माया जमा केली आणि ती माया जमा करून नंतर ती वाचवण्यासाठी हे ईडीच्या दारात नतमस्तक होऊन पुढे गेले. ज्या किरीट सोमय्यांनी एवढे आरोप केले होते त्याच किरीट सोमय्याला नंतर पत्रकारांनी विचारलं तेव्हा मात्र ते अत्यंत गपगार राहिले, जसे ते अनेक प्रकरणामध्ये गपगार राहिलेले आहेत. आणि त्यांना त्याचं काहीही वाटलं नाही. हे फार विशेष आहे. आता शेवटचा प्रश्न. दादा एक फोटो दाखवस, एक फोटो दाखवस दादा. एक ट्विट आहे किरीट सोमय्या यांचं, जे किरीट सोमय्या यांनी भावना गवळीच्या संदर्भाने केलेलं होतं. आणि त्या ट्विट मध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं होतं, एक माहिती दिलेली होती सगळी की भावना गवळीने कशा पद्धतीने फ्रॉड केलेला आहे आणि तो फ्रॉड करून कशी लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे. ट्वीट असं आहे, 7 करोड भावना गवली ने ही चुराए है. कोण म्हणते? व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या. 7 करोड भावना गवली ने ही चुराए है. ते 7 कोटी रुपये भावना गवळीनेच चोरले होते. ईडी सेज शिवसेना एमपी भावना गवली has filed fake FIR of 7 crore theft. त्याग केले देवेंद्र फडणवीसांना. त्या देवेंद्र फडणवीसांना ज्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, ज्या नरेंद्र मोदींना 7 कोटीचा आरोप ज्यांच्यावर केलाय त्यांनी राखी बांधलेली आहे. बरं, आणि खाली पेपरचे कटिंग वगैरे टाकलेले आहे. आता माझा साधा प्रश्न आहे,
कारण माझ्या सभेनंतर मला कल्पना आहे की पत्रकार भावना गवळींना प्रश्न विचारतील. असं झालं तसं झालं, मग सुषमाताई असं बोलल्या तसं बोलल्या, आणि मग त्या सांगतील खोटं बोलते ती खोटं बोलते, मला क्लीन चिट मिळाली आहे, मी निर्दोष आहे, केस बंद झालेली आहे, मी असं काही केलंच नाही. तर चला, माझ्यावर चांगले संस्कार आहेत, मी तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवते, मी विश्वास ठेवते की असं काहीच झालेलं नाही. जर असं काही घडलं नाही तर ज्या व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी तुमची आबरू अशी भर बाजारात उधळायचा प्रयत्न केला, तुम्ही त्याच्यावर आबरू नुकसानीचा दावा का टाकला नाही? का किरीट सोमय्याला तुम्ही सोडून दिला? जर तुम्ही खरे आहात, जर तुम्ही चुकलेल्या नाही आहात, तर खरंच तुमच्यावर वंदनीय बाळासाहेबांचे संस्कार आहेत आणि तुम्ही बेकायदेशीर एकही रुपया जमा केलेला नाहीये, तुम्ही ईडीला घाबरलेल्या नाहीये, तुम्हाला क्लीन चिट मिळालेली आहे, तर मग तुम्ही किरीट सोमय्या आणि भाजपाला कोर्टात का खेचत नाही? का खेचत नाही कोर्टात? खऱ्याला मरण आहे का दादा? अरे सत्व परीक्षा सगळ्यांना द्यावी लागती, ताऊन सुलाकून निघून अजून सोनं निखरत ना. का तुम्ही ती केस दाखल केली नाही? भावना गवळी, तुम्ही एवढ्या एकाच प्रश्नावर क्लीन बोल्ड होता, मला अधिक बोलायची गरज पडत नाही. राजे हो, हे आपल्या सगळ्यांना मला यासाठी सांगावं लागलं कारण या सगळ्या लोकांनी सांगितलं की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडले. अरे हिंदुत्व म्हणजे काय असतं रे? काय असतं हिंदुत्व म्हणजे? कुठल्या बाता मारताय तुम्ही? अरे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आणि घरं पेटवायची म्हणजे हिंदुत्व काय? घरं पेटवणारे हिंदुत्व भाजपाचं असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे हिंदुत्व सांगते ते गोरगरिबांच्या चुली पेटवणारे हिंदुत्व सांगते. आम्हाला गोरगरिबांच्या चुली पेटवायची चिंता पडलेली आहे. आम्हाला गोरगरिबांच्या महाराष्ट्राच्या लेकी बाळी कशा सुरक्षित राहतील यासाठी लढणं गरजेचं वाटतं. सुषमा अंधारे ही सुळावरची पोळी खायला तयार होते. सुषमा अंधारे ही जीवाची बाजी लावून इथं लढायला तयार होते, कारण सुषमा अंधारेला माहितीये की माझा जीव भलाही बकरीचा असेल पण गुफेतला वाघ माझा भाऊ आहे. त्यामुळे या बकरीच्या लेकराला तो वाघ मामा आपल्या पाठीवर घेऊन खेळवणार आहे आणि शिवसैनिकांना अगदी आपल्या चिलखत देऊन रक्षण करणार आहे. आणि अशा वाघ भावासाठी माझ्यासारख्या हजार बहिणी कुर्बान आहे तो वाळून टाकायला. आम्ही आमचा जीव वाळून टाकायला तयार आहोत. काय करणार आहात तुम्ही? केसेस टाकणार माझ्यावर? सन्मान्य आदित्यजींवर तुम्ही केस टाकली. कशाची केस टाकली तुम्ही? म्हणाले तुम्ही पुलाचं उद्घाटन का केलं? आणि बीएमसीने जिथं रिपोर्ट दिलाय की पूल पूर्ण झालाय आणि त्या पुलाचं उद्घाटन करणं प्रशासक तुम्ही नेमलाय, तिथं नगरसेवक नाहीये, तर दुसरा जो प्रिफरन्स जातो तो आमदाराला जातो. त्या भागाचे आमदार म्हणून आदित्यजींचा तो अधिकार आहे. पण तरीही जर तुमचं म्हणणं असेल की आम्हाला ते चेक करायचं होतं, त्या अधिकार उद्घाटन केलं म्हणून आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतोय, तर मग समृद्धी महामार्गावर जे शेकडो मुर्दे पडले त्या पुलाचं उद्घाटन करणाऱ्या त्या सगळ्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांसकट आणि सगळ्या नेत्यांवर तुम्ही 302चा गुन्हा दाखल करणार का? बोला, तो दाखल करावा लागेल. तुम्ही आम्हाला काय गुन्ह्याची आणि FIR ची भीती दाखवताय? अरे निष्ठावंत शिवसैनिक मेडल सारखे ते सगळे गुन्हे मिरवायला तयार आहेत, कारण आमच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ आम्ही निष्ठावंत आहोत. आम्ही तुमच्यासारखे करप्टेड नाही आहोत आणि आम्ही तुमच्यासारखे भिवून जाणारे नाही आहोत. सत्ता आम्हाला मिळाली नसती काय? होय, दिली नसती काय सुषमा अंधारेला एखादी MLC शिंदे गटाने? अरे आम्हाला सत्ता अशा बेकायदेशीर आणि बैमान पद्धतीने नको आहे. यापेक्षा आम्ही इमानदारीची चटणी भाकर खाऊन सुखी आहोत. ही आमची स्वाभिमानाची भाकरी आहे आणि ही स्वाभिमानाची भाकरी आम्ही सगळे मिळून मिसळून एकत्र ही लढाई लढणार आहोत. भावना गवळी ताईने मोदीजींना राखी बांधली आणि ईडी सुरक्षा कवच मिळवले.
ईडीने त्यांची फाईलच बंद केली. आता ताईला शांत झोप लागते. ताई तुम्ही खरोखर वागेनात. ताई तुम्ही लढत राहा, शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत. ताई तुम्ही जेव्हा सभा घेता तेव्हा गर्दी खूप जमते, पण त्याचा व्हिडिओ दाखवू नका प्लीज. गर्दी बघून बीजेपीची फाटते आणि मग जुमाव आयोग निवडणुका घेत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.